बघा मित्रांनो, गणपतीचा आज 6वा दिवस, गणपती विसर्जन. ह्याच्यासाठी कॅनलचं पाणी थोडं कमी सोडलेलं आहे की जेणेकरून लेकरं बाळं कॅनलला येतात, व्यवस्थित गणपती विसर्जन व्हावा सुखसमाधानीनं. पुन्हा पाणी इकडे इथवर असते, इकडे ह्या कट्ट्यापर्यंत पाणी असते. आता इकडं पाणी बघा एवढं थोडं कमी सोडलेलं आहे आणि असंच पाणी वाहत आहे. आणि अख्ख्या पुण्यामधून ही कॅनल येतो मित्रांनो, मोठा कॅनल आहे. कात्रच्या पलीकडून तिकडं धरणातून पाणी येतं, पलीकडून मावळातून, आणि असंच बघा निव्वळ पाणी वाहतं एकदम. याचे भरपूर असे छोटे छोटे मासे आलेत. आता निव्वळ पाणी वाहतं आहे खाली, असंच इकडं दौंडकडं जातं मित्रांनो पाणी. हे बघा असं किती स्वच्छ पाणी आहे. हे बघा असं वरचा कटडा पाणी कमी सोडलं आहे, असे भरपूर पाण्याचा एक चालू आहे. बघा बघा पाणी किती निव्वळ आहे बघा. तिथला परिसर बघून घ्या, किती आनंदी निसर्गी वातावरण आहे. बघा पाणी मस्त मित्रांनो. इथे एक असं वाकाण आहे मित्रांनो, आणि वाकाणामधून कॅनल असाच इकडं वाकाणाकडे इकडं खाली गेलेला आहे. असं लांब इकडं बघा पलीकडं खाली भोलेश्वरचा डोंगर आहे ती खाली, असाच एरिया. बघा पानकोंबड्या आंघोळ्या करते आता मस्त पाण्यात बुडबुडे डुबू 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 चालली बघा. उडाली तिकडे पानकोंबड्या मासे भरपूर, चिंगळ्या. गणपती विसर्जन केलं, गणपती टाकले पाण्यात. आपली बाईक तिथं थांबली आहे, दोन देवायचं चालू आहे थोडं आज. चला मित्र.